Hello, welcome to Yashwant Classes. Today we are doing ninth standard history, chapter 1, that is sources of history. Let's begin. Till now we have studied the history of ancient, medieval and modern India. आतापर्यंत आपण काय शिकलोय? हिस्ट्री कसली शिकलोय? एन्शियंट म्हणजे काय? प्राचीन एकदम फार जुनी, जी 6वीला 7वीला शिकले असाल किंवा 6वीला शिकले असाल. मिडायवल म्हणजे मध्ययुगीन, साधारणपणे 1000 ते 1700-1800च्या काळापर्यंत. अँड मॉडर्न इंडिया म्हणजे ही आताची मॉडर्न इंडिया. This year we have to study the history of India in the post-independence era. What is post-independence era? पोस्ट-इंडिपेंडन्स एरा म्हणजे काय? जे तुम्हाला समजत नाही, अर्थ कळत नाही, ते तुम्ही लिहून घेऊ शकता. म्हणजे नंतर परत वेगळा अर्थ शोधायला नको. ठीक आहे? तर पोस्ट इंडिपेंडन्स एरा म्हणजे इंडिपेंडन्स मीन्स स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पार्ट. तर इंडिपेंडन्स म्हणजे आफ्टर 1947. कधी? आफ्टर 1947. पोस्ट म्हणजे नंतर. तर इंडिपेंडन्स एरा म्हणजे 1947च्या नंतरचा भाग. Sources of a modern history are different from those of ancient and medieval history. तर सोर्सेस जे आहेत ना मॉडर्न हिस्ट्रीचे, ते डिफरंट आहेत. सोर्सेस म्हणजे काय? सोर्सेस म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यापासून आपल्याला माहिती मिळते हिस्ट्रीमध्ये काय झालं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या बाबांच्या काळात, वडिलांच्या काळात, तुमच्या आजोबांच्या काळात काय झालं ते तर पुस्तकात कुठे लिहिलेलं नसणार. मग त्याची माहिती तुम्हाला कुठून मिळेल? हं? आई-बाबा सांगतील. म्हणजे मौखिक, ओरली सांगतील ना तुम्हाला. तुम्हाला कधी माहिती विचारायची असेल, "अरे आजोबा इकडे-इकडे गेलेले का? हे इकडे कशी काय आली गोष्ट? ही तुम्ही आणली की कोणी आणली? ही जमीन कोणी घेतलेली? अरे ते आजोबा आपले स्वातंत्र्य युद्धामध्ये होते का?" ह्या अशा गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्हाला तुमचे बाबा सांगतील. तर ही हिस्ट्रीची इन्फॉर्मेशन कोण सांगतात? तुमचे आई-बाबा. हे तुमचे सोर्स झाले यासाठी. तसं मॉडर्न हिस्ट्री जी आहे ना, मॉडर्न हिस्ट्री ह्याची माहिती आपल्याला कुठून-कुठून मिळते? तर आपल्याला भरपूर साऱ्या ठिकाणाहून मिळते. पूर्वीची जी हिस्ट्री होती ना, साधारणपणे जेव्हा प्रिंटिंग आलं नव्हतं किंवा असं रेकॉर्डिंग, आता मी कसं बोलतोय आणि रेकॉर्ड करतोय, तसं रेकॉर्डिंग वगैरे नव्हतं. तेव्हाची जी हिस्ट्री होती ती बहुतेक सर्व पुस्तकांमध्ये लिहिलेली आहे. न्यूजपेपरमध्ये छापलेली होती. बघा ना, कोणी काही बोललं का ते सगळं लिहिलेलं होतं. त्यानंतर जेव्हा रेकॉर्डिंगचा शोध लागला, तेव्हा ते रेकॉर्ड व्हायला लागलं. ऑडिओमध्ये, मग व्हिडिओमध्ये. समजलं? हे सोर्सेस म्हणजे काय कळलं तुम्हाला? The sources of modern history are different from those of ancient and medieval history. We can study history with the help of various sources like written sources, material sources, oral sources, and sources in audiovisual medium. तर आपण ही जी हिस्ट्री आहे ते वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून आपण अभ्यास करू शकतो. कोणकोणते सोर्सेस आहेत ते समजलं तुम्हाला? दिसलं आपण कुठे आहेत ते कळलं तुम्हाला? मिळाले? रिटर्न सोर्सेस, हे बघा इथे चालू आहे. रिटर्न सोर्सेस, आणखी काय काय बघितलं, मटेरियल सोर्सेस, ओरल सोर्सेस. ठीक आहे. बोट ठेवून द्या किंवा पेन्सिल ठेवून द्या तिथे. इन द मॉडर्न पिरियड वी हॅव टू टेक अ नोट ऑफ व्हेरियस सोर्सेस ॲट अ रिजनल, स्टेट, नॅशनल ॲज वेल ॲज इंटरनॅशनल लेवल. वी कॅन राईट हिस्ट्री विथ द हेल्प ऑफ these सोर्सेस. माझं एम काय असणार आहे? फटाफट चॅप्टर कव्हर करून एखादा क्वेश्चन असेल ना मागे, तो फटाफट डिस्कस करायचा आणि तो समजून घेऊन लर्न करून टाकायचा फटाफट. जेणेकरून तुमचे मागचे क्वेश्चन पण डन होऊन जातील आणि चॅप्टर पण वाचून होईल. ओके. तर आपण हे करता एक-दोन ॲट 3 मिनिमम क्वेश्चन तरी मोठे कव्हर करायचा प्रयत्न करू. छोटे किंवा मोठे. रिटर्न सोर्सेस. द सोर्सेस फॉलोइंग सोर्सेस आर इन्क्लुडेड इन द रिटर्न सोर्सेस. कोणते-कोणते सोर्सेस आहेत? बघा कुठून-कुठून आपल्याला माहिती मिळते. रिटर्न सोर्सेस कोणते-कोणते आहेत? एक आहे न्यूजपेपर, पिरियॉडिकल्स, डायरीज, reference books, correspondences, documents in the archives, government gadgets, postage stamp, encyclopedias. तर हा ना मागे प्रश्न विचारलेला आहे. हा आहे क्वेश्चन 2 मधला 1. 1 चा पार्ट आहे. क्वेश्चन 2 मधला 1 चा पार्ट आहे. ठीक आहे? ज्याच्यामध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन लिहायची आहे सगळी.
पुढे अजून काय दिलंय खाली? डू यू नो द प्लेस वेअर हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आर प्रिझर्व्ड आर कॉल्ड आर्काइव्ह्ज. डेफिनेशन आहे. लर्न कर, बॉक्स करून ठेवा. जे डेफिनेशन मिळते त्याला आपण बॉक्स करतो. तर पेन्सिलने असं त्याला असं बॉक्स करून ठेवा आर्काइव्हजला. ही आर्काइव्हची डेफिनेशन आहे. आर्काइव्ह म्हणजे काय? असं ठिकाण जिथे काय करतो आपण? डॉक्युमेंट प्रिझर्व्ह करतो. प्रिझर्व्ह करणे म्हणजे काय? जतन करणे, संवर्धन करणे, सांभाळून ठेवणे, जतन करणे असं म्हणू शकतो. जतन करणे. तर हिस्ट्रीची वही बनवायची आहे. त्याच्यामध्ये हे कठीण शब्द असतील काही, इन केस तुम्हाला नाही समजत असेल तर लिहून काढा आणि मग क्वेश्चन आन्सर लिहायचे आणि रन करायचे प्रॅक्टिससाठी. तर आर्काइव्ह म्हणजे काय कळलं? अजूनपर्यंत प्रश्न नाही विचारला कधी, पण विचारू शकतात. मागे प्रश्न आहे तर पुढे दिलाय त्याच्यात. द मेन ऑफिस ऑफ द नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया इज ॲट न्यू दिल्ली. हा मागे प्रश्न विचारलाय. क्वेश्चन ए मधला वन आहे. क्वेश्चन ए, ठीक आहे, लिहून घ्या पुस्तकात जिथे कुठे असेल तिकडे. क्वेश्चन ए मधला वन, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, एक्झाम मध्ये येतो. मार्क करून घ्या. द मेन ऑफिस ऑफ द नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया इज ॲट न्यू दिल्ली अँड इट इज द लार्जेस्ट अमॉंग द आर्काइव्ह्ज इन एशिया. आणि जेवढे काही एशियामध्ये आर्काइव्ह्ज आहेत त्यातलं हे सगळ्यात काय आहे? मोठं आहे, लार्जेस्ट आहे. सर इथे आपल्याला दोन प्रश्न मिळाले. आर्काइव्ह्ज म्हणजे काय? जे सोपं आहे. नॉर्मली काय असतं, एक अशी जागा जिथे काय करतात? हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन देणाऱ्या गोष्टींचं साठवण करतात. आणि मेन ऑफिस कुठे आहे नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडियाचं? न्यू दिल्लीला आहे. एवढं कळलं? आता हे जे वरती रिटर्न सोर्सेस दिले आहेत त्याची इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. जस्ट as newspaper are considered the fourth pillar of a democracy in the modern period, they are also major medium of information. न्यूजपेपरला काय म्हटलंय? फोर्थ पिलर ऑफ अ डेमोक्रेसी. डेमोक्रेसी मीन्स व्हॉट? लोकशाही, लोकतंत्र, लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. तर त्याचा चौथा आधारस्तंभ कोणाला म्हटलं जातं? न्यूजपेपर्स. पूर्वीच्या काही, आता पण असतील कदाचित, पण तेवढं प्रमाण उरलं नाही. पूर्वी कोरोनाच्या आधी प्रत्येक घरामध्ये न्यूजपेपर यायचे बऱ्यापैकी. आता येतात? आता नाही. आता मोबाईलवरती किंवा टीव्ही सगळं मोबाईलवरच लावतात सर्वच्या सर्व गोष्टी. इफ वी कन्सिडर द पिरियड फ्रॉम 1961 to 2000, we see that in beginning there was no alternative to the print media. प्रिंट मीडियासाठी काही अल्टरनेटिव्ह नव्हतं. म्हणजे एकच टाइप असायचं, एकच गोष्ट असायची. काय छापले जायचे? न्यूजपेपर स्पेशली छापले जायचे. With liberalization and widespread use of internet in India, the alternative for print media became available. Yet the print media still continue to be powerful. तर जसा नेटचा शोध लागला आणि अल्टरनेटिव्ह मिळालं प्रिंट मीडियाला. प्रिंट मीडिया म्हणजे छापणं आणि ते लोकांनी बघणं. त्याला आता अल्टरनेटिव्ह मिळालं. आता इंटरनेट चालू झालं. आता मोबाईलच्या स्क्रीनवर बघतात सगळेजण. पण तरी सुद्धा प्रिंट मीडिया अजून सुद्धा पॉवरफुल आहे. आपण पण आपली पुस्तकं वगैरे सगळी प्रिंटेड असतात शाळांमध्ये. काही शाळांमध्ये टॅबलेट्स देण्यात येतात. तुम्हाला एखाद दोन माहिती असतील, कुठे तर माहिती नाही, पण काही शाळा आहेत ना आपल्याकडच्या आणि मुंबईमधल्या, त्यांना टॅबलेट देतात. आणि जे मोठे-मोठे स्कूल आहेत, केम्ब्रिज वगैरे, त्यांच्याकडे तर ऑलरेडी टॅबलेट वगैरे देऊन त्याच्यावरच शिकवतात. लॅपटॉप किंवा टॅबलेटवर. पुढे आहे न्यूजपेपर. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एक कोणता तरी मोठा आन्सर आहे. त्यातले पॉइंट्स इकडे दिलेले आहेत. त्यातले पहिलं सेंटेन्स आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काय आहे? थ्रू न्यूजपेपर्स we can get information about national and international affairs, politics, art, sports, literature, and social and cultural affairs. न्यूजपेपर मधून आपल्याला कोणती कोणती इन्फॉर्मेशन मिळते? नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर, देश आणि वेगवेगळ्या देशांमध्ये काय चाललंय, आपल्या देशामध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये काय चाललंय. लिटरेचर, सॉरी, पॉलिटिकल आर्ट, पॉलिटिक्स, पॉलिटिक्स म्हणजे काय? राजकारण. आर्ट म्हणजे कला, स्पोर्ट्स म्हणजे खेळ, लिटरेचर साहित्य, सोशल अँड कल्चरल अफेअर्स सामाजिक आणि सांस्कृतिक घटना काय चालू आहेत ते.
जसं की काल काय होतं आपल्याकडे, 1 मे होता ना, महाराष्ट्र दिन, आपला दिवस, महाराष्ट्राचा दिवस. तसं. तर त्याच्यावरती काहीतरी न्यूजपेपरवर छापून आलं असणार, पण आपण न्यूजपेपर वाचत नाही. तुम्ही वाचतात? न्यूज बघतात टीव्हीवरती, बाबा लावतात तेव्हा. न्यूजपेपर्स कंटेन मॅटर्स रिलेटेड टू ह्युमन लाईफ. न्यूजपेपरमध्ये काय असतं, माणसाशी रिलेटेड भरपूर साऱ्या घटना दिलेल्या असतात. मोस्ट नॅशनल न्यूजपेपर्स हॅव स्टार्टेड देअर रिजनल एडिशन्स. बरेच साऱ्या नॅशनल न्यूजपेपर म्हणजे काय, पहिलं जे पूर्ण देशाविषयीची इन्फॉर्मेशन छापायचे, ते आता ते ज्या रिजनमध्ये आहेत, त्या त्यातल्या रिजनल एडिशन पण काढतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सकाळ हा पेपर आहे किंवा लोकमत हा पेपर आहे, हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यात पण लोकमतचा नाशिकचा एडिशन वेगळं, मुंबईचं एडिशन वेगळं, पुण्याचं एडिशन वेगळं, कोल्हापूरचं एडिशन वेगळं, असे वेगवेगळे एडिशन असतात त्यांचे. म्हणजे त्यातलं फ्रंट पेज किंवा 2-3 पेज जे असतात ना, ते कोल्हापूरवाल्यांसाठी वेगळे छापतात, मुंबईवाल्यांसाठी वेगळे छापतात आणि वेगवेगळे नाशिकवाल्यांसाठी वेगळे छापतात, असं. तर त्याला बोलतात रिजनल एडिशन. They publish news. They publish supplements that give information about various topics. ते काय करतात, इन्फॉर्मेशन छापतात वेगवेगळ्या टॉपिक्स वरती. न्यूज लेटर्स ऑफ व्हेरियस movements, the dailies or weeklies of a political parties, monthly and annual magazines are important among the print media. तर काय म्हटलं त्यांनी, की न्यूजपेपरवाले ना वेगवेगळ्या टाईपच्या मुवमेंट्स वगैरे छापतात. डेलीज म्हणजे रोजच्या रोज, वीकली म्हणजे आठवड्यातून एकदा राजकीय पार्टी आहे त्या राजकीय पक्षांच्या काहीतरी गोष्टी छापतात, किंवा महिन्यातून एकदा छापतात, किंवा कधी-कधी अॅन्युअल मॅगझीन पण असतं. फॉर एक्झाम्पल, न्यू इयर आलं तर नवीन वर्षाचं पूर्ण कधी-कधी एक पूर्ण पेजेस घेऊन येतात ते, किंवा दिवाळीचा अंक असेल खास करून, तर दिवाळीचा अंक वर्षातून एकदा येतो. त्याचं काहीतरी छापून आणतात. आणखी काय असतं? हां, 17 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यांचं पण वेगळं एडिशन असतं पूर्ण वर्षाचं एकदाच. तर ह्यातलं ना आपल्याला कोणतं सेंटेन्स इम्पॉर्टंट होतं माहिती आहे? न्यूजपेपरमध्ये फर्स्ट सेंटेन्स आहे बघा, ते मार्क करून घ्या पेन्सिलने. कुठपासून? जसं की न्यूजपेपर हा एक सोर्स आहे, तर दिस सोर्सेस प्रोव्हाईड इन्फॉर्मेशन अबाउट. सेकंड लाईन आहे बघा, वी कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट नॅशनल, इंटरनॅशनल अफेअर्स, पॉलिटिक्स, आर्ट, स्पोर्ट्स, लिटरेचर अँड सोशल अँड कल्चरल अफेअर्स. हे वाला, हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, आन्सर लिहिण्यामध्ये कामाला येईल आपल्याला. त्याच्यानंतर त्याच पॅसेजमध्ये शेवटचं सेंटेन्स काय? न्यूज लेटर्स ऑफ अ व्हेरियस मुवमेंट्स, हे वाला सेंटेन्स. न्यूज लेटर्स ऑफ व्हेरियस मुवमेंट्स, द डेलीज or weeklies of a political parties, monthly and annual magazines are important among the print media. मी जे 2 वाक्य सांगितले, अंडरलाईन करून घ्यायला सांगितले, यांचे अर्थ समजतायत का तुम्हाला आता? कारण ते पाठ करावं लागणार आहे. वी कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स, म्हणजे देशामध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये काय चाललंय ते. पॉलिटिक्स म्हणजे राजकीय गोष्टी, आर्ट, स्पोर्ट्स, लिटरेचर हे वेगवेगळे फील्ड आहेत ना, ह्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. आणि खालचं न्यूज लेटर्स ऑफ व्हेरियस मुवमेंट्स, वेगवेगळ्या मुवमेंट्स जे आहेत ते, डेली किंवा वीकली ऑफ पॉलिटिकल पार्टीज, मंथली किंवा अॅन्युअल मॅगझिन्स, हे इम्पॉर्टंट आहेत प्रिंट मीडियामध्ये. हे वाले. पुढे, सम न्यूजपेपर्स प्रोड्यूस स्पेशल सप्लिमेंट्स टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर. जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला, दॅट टेक अन ओव्हरव्ह्यू ऑफ अ इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ द इयर. ते तर हल्ली वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवरती पण, WhatsAppवरती वगैरे पण येतं, की त्यांनी पूर्ण वर्षभरातून काय अपडेट्स आणले. Instagram असतं, त्या Instagramने वर्षभरात काय केलं, किंवा एकदम व्हायरल रील कोणत्या झाल्या, दर महिन्याच्या कोणत्यातरी एखाद्या व्हायरल असं कोण एकत्र करतात ते. असं कधी तुम्ही बघितलंय? YouTubeवर पण असतं. YouTubeवरचे एकदम हिट झालेले काहीतरी व्हिडिओज असतील, ते एकाच व्हिडिओमध्ये त्यांचा ओव्हरव्ह्यू देतात. तसं वेगवेगळ्या गोष्टींचं पण देतात. Such supplements help us to understand the important events of the year. वर्षभरात एकदाच काय झालं ते समजायला हेल्प करतं. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI, इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. मागे क्वेश्चन नंबर 2 आहे, त्यातला सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड क्वेश्चन चा आन्सर इथे लपलेला आहे.
पॉइंट्स टाकून आपण थोडा समजून घ्यायचा प्रयत्न करूया हे काय आहे. आफ्टर 1953 म्हणजे 1953 नंतर द प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया has been an important source of the primary details of all important events and of articles on the important subjects. म्हणजे हा पहिला पॉइंट आहे तुमचा, हवा तर लिहून घ्या तिकडे. फर्स्ट पॉइंट की 1953 नंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया जे आहे ना, हा इम्पॉर्टंट सोर्स बनला. कशासाठी? प्रायमरी डिटेल्स अँड ऑल इम्पॉर्टंट इव्हेंटसाठी. प्रायमरी डिटेल्स ऑफ ऑल इम्पॉर्टंट इव्हेंट्स म्हणजे काय? जे काही इम्पॉर्टंट इव्हेंट झाले त्याची माहिती देण्यासाठी. जे काही प्रायमरी जे काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत ना, सिंपल भाषेत जर लिहायचं झालं, त्यांनी वाक्य खूप मोठं खेचलंय ना, ते छोटं करायचं असेल ना, तर काय ऑल इम्पॉर्टंट इव्हेंट्स ह्याचा अर्थ तर कळतो ना तुम्हाला? महत्त्वाच्या घटना सगळ्या, त्याचे प्रायमरी डिटेल्स. प्रायमरी डिटेल्स म्हणजे महत्त्वाचं डिटेल्स देण्याचं काम करतो, म्हणजे सोर्स आहे तो. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा एक इम्पॉर्टंट सोर्स आहे. म्हणजे त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते. कशाची माहिती मिळते? इम्पॉर्टंट इव्हेंट जे घडून आले, त्याचे प्रायमरी डिटेल्स मिळतात. इम्पॉर्टंट इव्हेंट्स घडून आले, त्याचे प्रायमरी डिटेल्स मिळतात. प्लस अजून काहीतरी दिलंय. इम्पॉर्टंट इव्हेंट्स अँड ऑफ आर्टिकल्स. फक्त इम्पॉर्टंट इव्हेंट्स नाही, इम्पॉर्टंट आर्टिकल्स सुद्धा. कळलं? आर्टिकल्स कशावरती? ऑन इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स. महत्वाच्या सब्जेक्ट्स वरती. कौशिक एक काम कर ना, हे आधी चालू कर. फर्स्ट पॉइंट कळाला तुम्हाला? सेकंड पॉइंट Press Trust of India has provided reports, photographs, and articles. 3 पद्धतीच्या गोष्टी. कोणत्या? रिपोर्ट्स, बोला घाबरू नका, फोटोग्राफ्स आणि आर्टिकल्स. कशावरती? ऑन फायनान्शियल अँड सायंटिफिक इश्यूज टू न्यूजपेपर्स. या लोकांनी काय केलं? प्रोव्हाइड केले रिपोर्ट्स, फोटोग्राफ आणि आर्टिकल्स. कशावरती? ऑन फायनान्शियल अँड सायंटिफिक इश्यूज. कोणाला? टू न्यूजपेपर्स. न्यूजपेपरवाल्यांना प्रोव्हाइड केले. पहिलं काय होतं त्यांचं? की हा एक प्रायमरी सोर्स आहे, हा एक महत्वाचा सोर्स आहे, जो इन्फॉर्मेशन देतो. कसली? ऑल इम्पॉर्टंट इव्हेंट्स आणि आर्टिकल्स आर्टिकल्स ऑन इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स. दुसरा पॉइंट काय आहे? हा प्रोव्हाइड करतो. कोणाला प्रोव्हाइड करतो? न्यूजपेपरवाल्यांना. काय प्रोव्हाइड करतो? 3 गोष्टी. कोणत्या गोष्टी? रिपोर्ट्स, फोटोग्राफ्स आणि आर्टिकल्स. कारण हे तुम्हाला पाठ करायचंय. अर्थ समजतोय? ह्याचा काय अर्थ आहे तो? कौशिक? जास्त वेळ नाही लागायला पाहिजे. 10-15 मिनिटांमध्ये एक क्वेश्चन लर्न व्हायला पाहिजे. एवढा स्पीड तरी पाहिजे ऍटलिस्ट आपला. तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया प्रोव्हाइड करतं, फोटोग्राफ प्रोव्हाइड करतं, रिपोर्ट्स प्रोव्हाइड करतं आणि अजून काय प्रोव्हाइड करतं? आर्टिकल. कशावरती? ऑन फायनान्शियल आणि सायंटिफिक इश्यूज टू न्यूजपेपर. थर्ड पॉइंट तो एकदम इझी आहे. थर्ड पॉइंट सगळ्यात सोपा आहे. पीटीआय म्हणजे काय? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हॅज नाऊ स्टार्टेड इट्स ऑनलाईन सर्व्हिस. त्यांनी त्यांची आता ऑनलाईन सर्व्हिस सुरू केलंय. पहिलं ऑफलाईन होतं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते सगळं घ्यायचे आणि न्यूजपेपरवाल्यांना इन्फॉर्मेशन द्यायचे. आता त्यांनी ऑनलाईन सर्व्हिस सुरू केली. कधी सुरू केली ते पण दिलंय. चौथा पॉइंट, ड्युरिंग द 1990s PTI started using the satellite broadcast technology instead of teleprinters to send news to all over country. त्यांनी 1990 नंतर काय केलं? सॅटेलाइट ब्रॉडकास्ट सुरू केला. कधी सुरू केला? आफ्टर 1990. काय सुरू केलं? सॅटेलाइट ब्रॉडकास्ट. कशाच्या ऐवजी? ते पण दिलंय. कशाच्या ऐवजी? इन्स्टेड ऑफ टेलिप्रिंटर्स. टेलिप्रिंटर्स म्हणजे काय? असं काहीतरी प्रिंटर वगैरे असतो, असं टाईप करायचं, मग ते टाईप केलेली गोष्ट आहे ना, ती अशी ओव्हर द वायर दुसरीकडे जाते इन्फॉर्मेशन.
तर त्याच्या जागी आता काय सुरू केलं त्यांनी? सॅटेलाइट ब्रॉडकास्ट सुरू केलं. न्यूज ऑल ओव्हर कंट्रीमध्ये पोहोचवायला. हा तुमचा 4th पॉइंट आहे. आणि 5th पॉइंट, "धिस मटेरियल इज इम्पोर्टंट फॉर रायटिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया." हे तर असंच दिलंय. हे महत्वाचं आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया लिहिण्यासाठी. कळलं 5 पॉइंट्स? परत रिपीट करतो. 1953 नंतर पीटीआय जो आहे ना, हा फार इम्पॉर्टंट सोर्स बनला. कशासाठी? प्रायमरी डिटेल्स ऑफ इम्पॉर्टंट इव्हेंट्स आणि आर्टिकल्स ऑन इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स याच्यावरची माहिती देण्यासाठी. त्यांनी न्यूजपेपरवाल्यांना प्रोव्हाईड केलं. काय प्रोव्हाईड केलं? रिपोर्ट्स, फोटोग्राफ्स अँड आर्टिकल्स. कशावरती? ऑन फायनान्शियल अँड सायंटिफिक इश्यूजवर. थर्ड, त्यांनी काय केलं? ऑनलाईन सर्व्हिस पण सुरू केली. हा तुमचा 3rd पॉइंट आहे. 4th पॉइंट, 1990 मध्ये त्यांनी सॅटेलाइट ब्रॉडकास्ट यूज करायला सुरुवात केली. आणि कोणाच्या जागी? टेलिप्रिंटर्सच्या जागी. आणि 5th पॉइंट, हा इम्पॉर्टंट आहे. हे मटेरियल सोर्स आहे ना पीटीआय, हे फार इम्पॉर्टंट आहे. का? मॉडर्न हिस्ट्री लिहिण्यासाठी. समजलं? मला वाटतं 2 प्रश्न तर आपले कव्हर झालेत. 2 की 3 प्रश्न कव्हर झाले. न्यूजपेपर होता मागे क्वेश्चन. हा. आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पण आहे, शॉर्ट नोट वाटतं काहीतरी. आणि रिटर्न सोर्स वरती क्वेश्चन आहे काहीतरी, का रिटर्न सोर्स इम्पॉर्टंट आहे ते. तर रिटर्न सोर्स का इम्पॉर्टंट आहे त्याचे पण 2 पॉइंट आपण बघितले. तिसरा पॉइंट मी तुम्हाला असंच लिहून देतो वहीमध्ये. आता हे 2 ब्ल्यू कलर मध्ये दिलंय ना, हे तर आपण करणारच आहोत मागच्या पेजवरच. पण त्याच्या आधी ना पोस्टेज स्टॅम्प आहेत ना ते करूया, कारण तो मागे प्रश्न विचारला. पोस्टेज स्टॅम्प्स आहे ना, एकदम सोपी गोष्ट आहे. हा मागे क्वेश्चन विचारलाय, तर पहिला आपण हे करून घेऊया. पोस्टेज स्टॅम्प साधारणपणे 4 पॉइंट लिहायचे तुम्हाला, 4 ते 5 पॉइंट लिहायचे त्याचे. पहिलाच वाक्य दिलं ते पॉइंट नाहीये, आपण असंच बघूया. पोस्टेज स्टॅम्प्स डोंट रिव्हील एनिथिंग ऑन देअर ओन. आता हे पोस्टेज स्टॅम्प असतं काय? तर पूर्वी पत्र वगैरे पाठवायचं असेल तर असे स्टॅम्प यायचे. 1 रुपयाचा, 8 आण्याचा, 2 रुपयाची. त्याच्यावरती वेगवेगळी चित्र असायची, वेगवेगळ्या वर्षी छापलेली. तर त्याला पोस्टेज स्टॅम्प म्हणतात. तर पोस्टेज स्टॅम्प बघून अशीच काहीतरी इन्फॉर्मेशन मिळत नाही. ते स्वतः काही अशी इन्फॉर्मेशन देत नाही. येट तरी पण हिस्टोरियन्स मेक देम स्पीक. पण तरी सुद्धा हिस्टोरियन जे आहेत ना, हिस्टोरियन्स मीन्स व्हॉट? हिस्टोरियन्स हिस्ट्री लिहिणारे. हिस्टोरियन्स मीन्स व्हॉट? इतिहास लिहिणारे. हवं तर लिहून घ्या. हिस्टोरियन म्हणजे काय? इतिहास लिहिणारे, हिस्ट्री लिहिणारे, हिस्ट्री रायटर्स. फर्स्ट पॉइंट आपला इकडे आला. There have been several changes in postage stamps since India became independent. पहिला पॉइंट तुमचा हा आहे की खूप सारे देअर हॅव बीन सेव्हरल चेंजेस, खूप सारे चेंजेस झाले पोस्टेज स्टॅम्प मध्ये सिन्स इंडिया बिकेम इंडिपेंडंट. इंडियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खूप सारे काय झाले? चेंजेस घडून आले. कशामध्ये? पोस्टेज स्टॅम्प्स मध्ये. सेकंड पॉइंट, postage stamps reveal a lot to us about changing times due to the variety of in their sizes of the stamps, the novelty in their subjects and color schemes. हा तुमचा सेकंड पॉइंट आहे. काय अर्थ आहे त्याचा? की ते आपल्याला खूप साऱ्या गोष्टी रिव्हील करतात. रिव्हील करणे म्हणजे सांगणे. रिव्हील हा क्रियापद आहे, वर्ब आहे. रिव्हील म्हणजे काय? सांगणे. आपल्याला काय सांगतात? खूप साऱ्या गोष्टी अबाउट चेंजिंग टाइम्स. टाइम कसा बदलला? वेगवेगळ्या साईजचे स्टॅम्प्स कसे आले? नोवेल्टी इन देअर सब्जेक्ट्स. वेगवेगळे विषय कसे आले? आणि त्यांची कलर स्कीम कशी होती? तिसरा पॉइंट, द पोस्टल डिपार्टमेंट इश्यूज पोस्टेज स्टॅम्प्स ऑन वाईड व्हरायटी ऑफ थीम्स. वेगवेगळ्या थीम्स वरती पोस्ट बनवतात, पोस्टल स्टॅम्प बनवतात वेगवेगळ्या थीम्स वरती. जसं की पॉलिटिकल लीडर असेल त्याच्यावरती काहीतरी स्टॅम्प बनवला. फ्लॉवर्स असतील, जसं की आपलं नॅशनल फ्लॉवर काय आहे? लोटस. तर लोटसचं काहीतरी थीम बनवली. ॲनिमल्स, बर्ड्स अँड इव्हेंट
or the silver, golden, diamond jubilee or the centenary. तर ह्याच्यामध्ये ना त्यांनी 2 पॉइंट बनवले. बर्ड्स पर्यंत ना 1 पॉइंट बनवून टाकला. एकच वाक्य केवढं मोठं लिहिणार? बरोबर ना? तर पोस्टल डिपार्टमेंट जे आहेत ना, ते पोस्टेज स्टॅम्प इश्यू करतात वेगवेगळ्या थीमवरती. जसं की पॉलिटिकल लीडर्स, फ्लॉवर्स, एनिमल, बर्ड्स. अजून काय लिहायचं? वेगळं वाक्य बनवा इकडून. इकडून चौथा पॉइंट बनवून टाका. They provide the information. They give the valuable information on an event or a silver, golden, diamond jubilee or a centenary, bicentenary, tercentenary of a different events. म्हणजे काय? सिल्वर म्हणजे काय 25 वर्ष, गोल्डन म्हणजे 50, डायमंड म्हणजे 75, ज्युबिली किंवा सेंटरी म्हणजे 100 वर्ष, बायसेंटरी म्हणजे 200 वर्ष, टर्सेंटरी म्हणजे 300 वर्ष. ऑफ डिफरंट इव्हेंट्स, वेगवेगळे इव्हेंट्स. एखादा इव्हेंट घडून 100 वर्ष पालटली, त्याच्याबद्दल टाका माहिती. 200 वर्ष झाली, टाका माहिती. अशा पद्धतीने. इट इज देअर फॉर व्हॅल्युएबल रिपॉझिटरी टू हिस्ट्री. याच्यामुळे या पोस्टल स्टॅम्पचं फार महत्व आहे. हा कितवा क्वेश्चन होता तुमचा? क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन होता. ठीक आहे. 3 क्वेश्चन ॲट अ डे इज गुड फॉर स्टार्ट. आता वरती ब्लू मध्ये काय दिलंय ते पण कव्हर करू. म्हणजे हा पेज कव्हर होऊन जाईल आपला. डू यू नो? तर मीच तुम्हालाच रीड करायला सांगितलं असतं, पण आता रेकॉर्डिंग करतोय तर मग थोडासा आवाज पण येणार नाही तुमचा आणि मग वेळ पण लागेल. म्हणून मीच सगळं बोलतो. नाहीतर मग तुम्हाला बोलून मी एक्सप्लेन केलं असतं. ओके. Among the print media, the information contained in the annual issues of a publication divisions of the government of India is authentic and trustworthy. प्रिंट मीडियामध्ये जी इन्फॉर्मेशन कंटेन असते ना, अॅन्युअल इश्यूज, पब्लिकेशन्स, डिव्हिजन्स ऑफ अ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट जे छापतं वर्षाचं एकदाच, त्याच्यामधली इन्फॉर्मेशन महत्वाची असते. फॉर एक्झाम्पल, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंट पब्लिश इंडिया 2000 अँड अॅन्युअल रेफरन्स बुक. विचार करा, जेव्हा 2000 वर्ष आलं असेल ना, 1999 नंतर संपलं डिसेंबर, आणि नवीन लोक किती फटाके फोडले असतील आणि केवढी वेळी झाली असतील. आपल्याला नाही ते 3000 बघता येणार. आपल्याला 2100 पण बघता येईल की नाही ते शंकाच आहे. आहे ना? पण 1999 नंतर डायरेक्ट डिजिटल बदलले 2000. तर मी तेव्हा फार छोटा होतो. तेव्हा मला आठवतंय रात्रीच्या वेळेस खूप फटाके वगैरे वाजले होते. कारण कंप्लीटली 1 बदलून गेला आणि 2000 आला. आता असं घडायला 1000 वर्ष थांबावं लागेल. तर तेव्हा ह्या लोकांनी ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंटने पब्लिश केलं होतं इंडिया 2000, एक रेफरन्स बुक छापलं होतं. दिस रेफरन्स बुक इज क्रिएटेड अंडर रिसर्च, रेफरन्स अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट. ह्यातून आजपर्यंत कधी क्वेश्चन वगैरे नाही आलेले आहेत. जस्ट आपण गो थ्रू करूया फटाफट. It contains useful information about land, its people, national emblems, political system, defense, education, cultural events, and an account of the developments in the fields of science and technology, environment, health and family welfare, social welfare, media of mass communications, along with basic data related to economics, finance, planning, agriculture, water conservation, rural development, food and civil supplies, energy, industries, trade and commerce, transport, communication, labor, housing, laws and statutes, youth and sports department, etc. एवढ्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन वगैरे त्यांनी छापली होती तेव्हा त्याच्यामध्ये, त्या 2000च्या ह्याच्यात, की किती बदल घडून आले आणि काय काय झालं. दुनिया कहाँ से कहाँ चली गई. इट इज पॉसिबल. ती लोक जर आज असते तर ते आणखी वेळे झाले असते की अरे या 25 वर्षातच केवढे बदल झाले. कोरोना त्यांनी बघितला असता तर ते वेळे झाले असते. कोरोना आ जाता उनको. इट इज पॉसिबल फॉर अस टू राईट द हिस्ट्री विथ द हेल्प ऑफ सच इन्फॉर्मेशन. मग हे काय होतं ते वेबसाईटवर जाऊन बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये काय काय छापलेलं त्या लोकांनी. डू यू नो? The Indian government issued the Jal Cooper stamp in 1977. Jal Cooper was internationally acclaimed philatelist. म्हणजे काय? Philatelist म्हणजे काय? An expert on a subject of postage stamps. Born in Parsi household in Mumbai, Cooper edited India's stamp journal.
ही वॉज द फाउंडर ऑफ फर्स्ट फिलाटेलिक ब्युरो इन इंडिया. म्हणजे काय पोस्टल स्टॅम्प सांभाळले असतील नवीन काय काय येणारे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी भर घातली असेल नवीन डिझाईनची वगैरे. ही वॉज द फाउंडर ऑफ द फर्स्ट फिलाटेलिक ब्युरो इन इंडिया. तर असा प्रश्न काहीतरी विचारायचे चान्सेस आहेत. अजून कधी विचारला नाहीये. कोणाची माहिती चालू आहे ही जल कूपर. म्हणजे कोण एक पारसी माणूस होता. कूपर त्याचं नाव आहे. सरनेम असेल मोस्टली. तर त्याने एडिट केलं आहे इंडियाचं पोस्टल जर्नल आणि तो फाउंडर होता फर्स्ट फिलाटेलिक ब्युरो इन इंडिया. फिलाटेलिक म्हणजे काय बघितलं आपण? वरती दिलं होतं ना? फिलाटेलिस्ट म्हणजे एक्सपर्ट ऑन अ सब्जेक्ट ऑफ पोस्टेज स्टॅम्प. पोस्टेज स्टॅम्प बद्दल ज्याला खूप इन्फॉर्मेशन आहे किंवा तो त्याच्यामध्ये काम करतोय त्याला बोलतात फिलाटेलिस्ट. तर असा प्रश्न विचारू शकतात कोण फर्स्ट होता ते. He was founder of a first philatelic bureau in India, office that collected stamps. An office. हे एक ऑफिस होतं जे कलेक्ट करतात स्टॅम्प. He founded the Empire of India Philatelic Society. He went on to write many books on this subject. He gave scientific bent to his hobby. थोडा सायन्सची पण जोड लावली त्याच्या हॉबीला. तिकीट गोळा करायचा ना तो. He played a pivotal role in taking the study of Indian postal stamps to the international level. Having started his career as a postage stamp collector, Cooper achieved the expertise of the philatelist at the international level. The postage stamp on Jal Cooper is an important source to understand his significant contribution to his field. त्याचा फोटो पण दिला आहे. जल कूपर असं नाव दिलंय त्याला. आता ते एकदा चेक करा की जल कूपर खरोखर त्याचं नाव जल कूपर होतं की जल काहीतरी वेगळं लावलं आणि कूपर त्याचं नाव आहे. आणि ते त्याच्या नावावर पण एक पोस्टल स्टॅम्प बनलेला आहे. ठीक आहे. हिस्ट्रीचा आपण इकडेच थांबवूया आज. तुमच्याकडे क्वेश्चन काय काय लर्न करायला आहेत? 3.1 अजून क्वेश्चन 2 मधला सेकंड, क्वेश्चन 2 मधला फर्स्ट. न्यूजपेपर कशातला आहे प्रश्न? कशातला कशातला? जे काय असेल तो लर्न करायचा आहे. ठीक आहे. हे मी इकडे स्टॉप करतो हिस्ट्री.